नमस्कार मित्रांनो, पावलोटा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. फायनली आपण आलो आहे खेडला. तर आज आपण जातो आहे कालकाई मंदिराच्या बाहेरच आहोत, पण आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो मंदिराचा पूर्ण व्हिडिओ. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच भरणी नाक्याजवळ श्री कालकाई देवीचे सुंदर मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या बाहेर आहोत. आता आपण आतमध्ये जाणार आहोत देवीचे दर्शन घेण्यासाठी. आपल्यासोबत आई बाबा आणि भाऊ आहे. चला तर आपण आतमध्ये जातोय हे सुंदर मंदिर बघण्यासाठी. हे मंदिर बघूनच तुमचे मन प्रसन्न होईल. पूर्ण पांढऱ्या कलरचे हे मंदिर आहे. आधी दर्शन घ्यायला जाऊ. इथे एक छोटेसे मंदिर आहे. इथे आपण दर्शनाला जाणार आहोत. हे बघा, मिराशी बाबा रखवालदार. कोकणात रखवालदार असतो. तुम्हाला तर माहीतच असेलच. इथे तुम्ही त्याचेही दर्शन घेऊ शकता. आत जायला एंट्री आहे. हे बघा, हे सुंदर मंदिर दिसते, श्री कालकाई देवी मंदिर. कालधर्म निवारण करणारी देवी म्हणून हे देवीचे नाव कालकाई असल्याचे सांगतात. कालधर्म निवारण कालकाई देवी तमाम भक्तगणांच्या गळ्यातले ताईत आहे. कारण महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक भक्तगणांची मनोकामना या मंदिरातून पूर्ण होते अशी लोक सांगतात. तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आहे. हे बघा, इथे देवी आहे, ही कालकाई देवी. या मंदिराबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे, ती तुम्हाला थोड्या सांगणार आहे. त्याआधी मी देवीचं दर्शन करून घेतो. खेड तालुक्यातील भरणा नाका परिसरात खूप वर्षापूर्वी एक गुराखी आपली गाई वगैरे घेऊन नेहमी जंगलात जात असे. त्यातली एक गाय नेहमी दगडावर दुधाचा पाना तोडत असे व वासराला त्यानंतरच दूध पाजत असे. हे त्या गुराख्याने बघितले आणि काही ग्रामस्थांना सांगितले. तर ग्रामस्थांनी सुद्धा बघितले. त्यावेळी त्यांना असे समजले की येथे काही दैवी शक्ती आहे. त्यानंतर त्या ग्रामस्थांचा दृढ विश्वास निर्माण झाला. त्यानंतर तेथे मंदिर बांधण्याची संकल्पना उभारू लागली. त्याचवेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवी आली. एकाच रात्री निगडीच्या लाकडाचे मंदिर बांधण्याची सूचना देवीने केली. त्यानंतर ग्रामस्थांनी देवीचे मंदिर बांधले. तर ही आहे कालकाई देवीची आख्यायिका. म्हणून या मंदिरात असणाऱ्या गाईला एक वेगळे स्थान आहे. कालकाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक श्रद्धाळू भक्त या गायीचे दर्शन घेतात. त्यानंतर या झाडाला प्रदक्षिणा घालतात. आणि हिंदू धर्मात गायीला एक वेगळे स्थान आहे, कारण या गायीला दैवत मानतो.